आपल्या घरातलं जे बेडरूम आहे ना, त्या ठिकाणी आपण सुरक्षिततेचा अनुभव आपण घेत असतो. अशी जागा आपल्या वेळेनुसार मोकळा श्वास आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आपण विश्रांती, आराम घेऊ शकतो आणि ती जागा एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत वैयक्तिक आणि खास पण असते आणि सकारात्मक आणि शांततापूर्ण आपल्याला झोप यावी आणि तिथलं वातावरण छान सकारात्मक राहावं म्हणून आपण तेथे अनेक उपाय आपण करत असतो. त्याच्यातले थोडेफार उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की आपल्याला वाईट स्वप्न पडणार नाहीत, आपली शांततेची झोप होणार आहे. आपल्या पण बेडरूममध्ये अनेक असे वास्तुशास्त्र असतात, त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. चला तर मग आपण छान अशी माहिती पाहूया. आता बघा, वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये विशेष म्हणजे आपल्या बेडच्या जवळ काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जातात. सकारात्मक ऊर्जेचा वाढ होत असतो, सुख समृद्धी येते आणि नशीब बदलण्यास आपली मदत होत असते. कारण बेडरूम म्हणले की तिथूनच कोणत्या वाईट गोष्टी, निगेटिव्ह विचार, कारण की आपण त्या ठिकाणी शांत मनानं जात असतो, पण तेव्हा आपलं मन हे शांत राहत नाही, वाईट विचार करत असते, वाईट स्वप्न पडतात आपल्याला, अनेक अनेक संकट असतात. तर त्या पासूनच आपल्याला सुटका कशी करायची आहे, बेडच्या खाली आपल्याला काही वस्तू ठेवायच्या. आता बघा, आपल्याला वस्तू ठेवायची आहे ती सर्वप्रथम म्हणजे याच्यातल्या कोणत्याही तुम्ही एखादी वस्तू ठेवू शकता. तुम्हाला अनेक उपाय मी या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा, मोरपंख सर्वप्रथम तुम्हाला सांगते. मोरपंख आपल्याला बेडजवळ किंवा आपल्या उशीखाली अगदी ठेवलं तरी चालते. तर मोरपंख आपले ठेवल्याने सकारात्मकता वाढत असते, एकाग्रता वाढते आणि प्रगतीचे मार्ग आपले मोकळे होत असतात. म्हणून आपल्याला मोरपीस आपल्या बेडजवळ आपल्याला ठेवायचा आहे. आता बघा, दुसरा जो आहे तो बडीशेप. आता बडीशेप म्हणले की तुम्हाला प्रश्न पडतो की बडीशेप का ठेवायचा. तर बघा, जर तुम्हाला खूप मानसिक ताण आहे किंवा वाईट स्वप्ने पडतात आणि आपल्याला असा भास होत असतो की आपल्या बेडरूममध्ये आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी अजून आहे, सतत असा भास होत असतो, तर तेव्हा आपल्याला बडीशोप आपल्याला काय करायचं आहे, बडीशोप घ्यायचा आहे. एका लहान कापडामध्ये आपल्याला बडीशोप बांधून उशीखाली किंवा बेडच्या खाली आपल्याला ठेवायचा आहे. यामुळे राहू दोष कमी होऊन जातो, मन शांत राहते. आता बघा, हे जे मी तुम्हाला सांगत आहे दिसायला सांगायला सोपं आहे, पण सतततेने केल्याने हा जो उपाय आहे याचा परिणाम तुम्हाला हळूहळू तुम्हाला दिसायला लागतो. आता बघा, लसणाची पाकळी आपल्याला उशीखाली ठेवायची आहे. असे मानले जाते की लसणाची एक पाकळी जर आपण उशीखाली ठेवलो तर आपल्याला सुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्हणून आपल्याला एक पाकळी लसणाची आपल्या बेडच्या खाली किंवा उशीच्या खाली आपल्याला रोज सायंकाळी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला ठेवायची आहे. कारण की आपण दिवसभरामध्ये खूप काही निगेटिव्हिटी आपण आपल्या हातून झालेली असते किंवा वाईट विचार आपल्या मनात असतात, तेव्हा आपल्याला काय होतं, रात्री झोपताच्या वेळेस आपल्याला असुरक्षितता आपल्याला जाणवायला लागते. एखाद्या वेळेस आपण आपल्या टीव्हीवर मूवी पाहतो, एखादा भूताचा म्हणा, एखादा प्राण्यांचा किंवा सापाचा वगैरे असा मूवी पाहतो आणि रात्रीला झोपताच्या वेळेस आपल्या डोक्यामध्ये तेच सतत राहते. तर तेव्हा आपल्याला काय होते, भीती वाटते, आपल्याला असुरक्षितता वाटते. त्याच्यासाठी आपल्याला लसणाची पाकळी आवर्जून आपल्या उशीखाली ठेवायची आहे, ज्याने आपल्याला भीती वाटणार नाही, वाईट स्वप्ने पडणार नाहीत आणि आपल्या झोपेमध्ये जे काही समस्या आहेत त्या पण दूर होऊ लागतात. म्हणून हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे. जे काही आपल्या झोपेबद्दल समस्या आहेत त्या पण आपल्या दूर होतात. म्हणून लसणाची पाकळी तुम्ही आवर्जून आपल्या बेड खाली किंवा उशीखाली आपल्याला ठेवायचीच आहे. तर ही माहिती अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाहीये, कारण काही अशा गोष्टी असतात ते वास्तुशास्त्रानुसार आपल्याला करणं खूप गरजेचं असतेच. म्हणून आपल्याच किचनमध्येच खूप वस्तू असतात, त्याच्यापासूनच आपल्या घरातल्या जे काही व्यावहारिक अडचणी आहेत त्या दूर होत असतात, पण एवढंच की आपल्याला ते माहीत नसतं. म्हणून आम्ही हेच कार्य करत आहोत की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या आपल्या घरगुती काही उपाय, तोडगे तुम्हाला माहीत व्हावेत. तुम्ही अगदी घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपल्या घरातल्या समस्या, आपल्या व्यावहारिक जीवनातल्या अडचणी दूर करावेत, हाच माझा हेतू आहे. आता बघा, आपल्याला दिशा पण खूप महत्त्वाची असते. आपण उपाय करतो, उपाय करून काही होत नसेल तर आपल्याला दिशा चुकीची आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्या बेडची म्हणजे आपल्या पलंगाची दिशा चुकीची तर नाही ना, हे तुम्ही नक्कीच तपासा. आपल्याला जी काही दिशा आहे ना त्या शांत झोप लागण्यात मदत करत असतात. तर आपल्या पलंगाचं जे काही डोकं आहे, बेडचं जे काही डोकं आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला किंवा पश्चिम भिंतीकडेच आपल्याला ठेवायचं आहे. त्याच दिशेला आपल्याला बेडचं डोकं ठेवायचं आहे. झोपण्यापूर्वी बेड आणि आसपासची जागा स्वच्छ ठेवायची आहे. आरसा आपल्या बेडमध्ये ठेवायचा नाही, कारण की त्यामुळे दुःखास कारणीभूत ठरवू शकतात. म्हणजे आपल्या अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. म्हणून नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं पण ते आरसा काम करते. म्हणून आपल्या बेडजवळ सरळ असा आरसा आपल्याला ठेवायचा नाही. आणि अजून एक आपल्याला गोष्ट टाळायची आहे ती म्हणजे की बेड खाली चपला किंवा बूट ठेवायचा नाही. वेळोवेळी आपल्या बेड खालचा कचरा साफ करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आजची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.